अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय। धरणाची उंची वाढवली तर सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला याचा फटका बसणार आहे। कर्नाटक सरकारनं वेळीच हा निर्णय रद्द करावा अशी मागणी नागरिकांची आहे। आंदोलन करून या उंची वाढीला विरोध केला। सामान्य शेतकरी, कष्टकरी या महापुरामुळे उद्ध्वस्त होण्याची भीती आहे। असं झालं तर राज्यकर्त्यांना माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया आंदोलकांची आहे। या आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवरील अंकलीपूर इथं चक्काजाम आंदोलन जे आहे ते करण्यात येते। सर्वपक्षीय नेते जे आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। उंची वाढवायची नाही, नागरिक उंची वाढवायला विरोध आहे। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर ही वाहनं असतील ती वाहनं जी आहेत ती थांबून या दरवाढीच्या विरोधात काय नेमक्या मागणी म्हणजे अलमट्टीमुळे नुकसान होतं हे सिद्ध झालेलं आहे। वडनेरे समितीनं सुद्धा हे दाखवून दिलेलं आहे। पुढच्या काळामध्ये शिरोळ असतील या कृष्णाकाठच्या पंचगंगाच्या लोकांना आपल्याला जिवंत बघायचं असेल तर अलमट्टीची उंची थांबवायला लागेल। या महापुराकडे राजकीय इच्छाशक्ती व्यक्त करून बघायला लागेल। केवळ महापूर आलाय, मदत केली, पूरग्रस्तांना काहीतरी तोंडावर फेकलं असं करून चालणार नाही। तर मामा, काय नेमकी पुराच्या वेळेस काय परिस्थिती असती या धरणाच्या सगळ्या सध्या उंची वाढीच्या विरोधात जर पाहिजे तर? हे बघा, ह्याच्या अगोदर आमचे पूर्वज सगळे त्याच्यावर 4 महिने पाऊस पडत होता आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी जात होतं खाली। परंतु आता इथं पाऊस कमी आहे आणि 20 दिवस पाणी खाली जात नाही। आणि ही कर्नाटक सरकार आता 524 मीटर करायचं ठरवलंय। जर 524 मीटर जर केलं तर 8 महिने आमच्या शेतातनं घरातनं पाणी जाणार नाही आणि याला जबाबदार फक्त कर्नाटक शासन असणार आहे। तर 3 जिल्ह्यांना यांचा फटका बसणार आहे, तरी सुद्धा सरकार याकडे बघत नाही, गांभीर्याने घेत नाही असं वाटतं? होय का? बरोबर आहे। मराठा शासन अजिबात त्याच्यावर गांभीर्यानं लक्ष देत नाही। कारण का जो सत्य घेतोया त्याची पोळी भाजायचा प्रयत्न करतो। लोकांचं काय देणं घेणं त्यांच्याकडे राहिलेलंच नाही। म्हणून आता सर्व पक्षांनी मिळून एकत्र येऊन हे मोर्चा चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। कारण का सगळीच पक्षाची या पुरात गावते ती आणि हा पूर आला की रोगराई आली, त्या व्यापार जातो, या पशु म्हणजे नुकसान होतंय, पिकाच तर परत 1 वर्ष गेलं। हा कुठलाही अजिबात म्हणजे ह्या पुरामुळे फायदाही अजिबात नाही।